Hello student, welcome to e-learning and cable networking programs of Lokmanya Tilak Mahavidyalaya Bani. Last period we have seen the meaning of the poem line by line, its figure of speech and rhyme set. Now we are going to see the appreciation of the poem considering the following points. हा ॲप्रिशिएशनचा जो प्रश्न असतो तो 4 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारला जातात अँड धिस क्वेश्चन इज न्यू फॉर यू धिस इयर. इट इज अ लिटररी क्वेश्चन. साहित्यिक प्रश्न आहे हा. ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम म्हणजे कवितेचं रसग्रहण. हा यावर्षी तुम्हाला नवीन आहे. पाठ्यक्रम पुस्तकामध्ये हा प्रश्न यावर्षी नवीन आलेला आहे आणि त्यामुळे हा विशेष लक्ष देऊन समजून घ्यावा लागतो, तरच आपल्याला तो लिहिता येईल. इफ यू अंडरस्टँड द पोयम वेल देन यू कॅन राईट दिस क्वेश्चन वेल. अदरवाइज it is difficult to write the answer of this question. So listen carefully. Write an appreciation of the poem considering the following points. There are 6 points about the poem, poet and title, about theme, about poetic device, language and style, special feature, tone and type, value and message, your opinion about the poem. So let's see about the poem. So title of the poem, Have You Earned Your Tomorrow, is an inspirational poem. Have You Earned Your Tomorrow is an inspirational poem. प्रेरणा देणारी ही कविता आहे. वाचकांना प्रेरित करणारी, इन्स्पायर करणारी ही कविता आहे रीडर्सला. In this poem the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being. So the speaker asks so many questions to the readers in this poem, whether they have done anything to improve the life of another human being. दुसऱ्या व्यक्तींचे जीवन उंचावण्याकरता, त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याकरता तुम्ही काही केलं आहे का? हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग. दुसऱ्या व्यक्तीचे जीवन सुधारण्याकरता तुम्ही त्यांना मदत केली आहे काय? तुम्ही त्यांचं जीवन उंचावलं आहे काय? असे अनेक प्रश्न कवीने या कवितेमध्ये वाचकांना विचारलेले आहेत, रीडर्सला विचारले. तर 3 लाईन्स आपण या पोयमवर दिलेले आहे and these 3 lines are sufficient for this point. You can write at least 2 or 3 lines of each points. Then about poet, लेखकाबद्दल आपल्याला काय लिहिता येईल? Edgar Guest is known as people's poet, as we have seen it in the introduction of the poet. ज्यावेळेस आपण पोएटचं इंट्रोडक्शन पाहिलं त्यावेळेस हे आपण बघितलं होतं
की एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट. लोककवी त्याला संबोधलं जातं. कशामुळे त्याला लोककवी संबोधले जात होतं? फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. त्याची लिखाण शैली ही अतिशय सोपी होती. ही यूज सिम्पल वर्ड्स. देन ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. त्याचं जे लिखाण होतं त्याच्या लिखाणाची जी टोन होती ती ऑप्टिमिस्टिक, म्हणून त्याला पीपल्स पोएट म्हटलं गेलं. तर ही एक लाईन सफिशियंट आहे. सो दिस सिंगल लाईन, की लाईन इज सफिशियंट फॉर पोएट. देन अबाउट टायटल, in last period we discuss about the title of the poem. If you wish to earn tomorrow, you have to do nothing different. If you wish to earn tomorrow, you have to do nothing different. Just try to improve. Just try to improve the life of another human being. तुम्हाला जर तुमचं भविष्य घडवायचं असेल, इफ यू विश टू अर्न टुमारो, तुम्हाला जर दुसरा दिवस मिळवायचा असेल, म्हणजेच भविष्य उज्ज्वल करायचं असेल, तर तुम्हाला खूप काही जास्त करण्याची गरज नाही. यू हॅव टू डू नथिंग डिफरंट. जस्ट ट्राय टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग. एखाद्या व्यक्तीचं जीवन उंचावण्याचा प्रयत्न करा. एखादा गरीब असेल तर त्या मदत करा. आपोआपच तुमचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल होईल. एखादा कमजोर असेल तर त्याला आधार द्या. तुम्हाला खूप काही करण्याची आवश्यकता नाही. So if you wish to earn tomorrow, you have to do nothing different. Just try to improve the life of another human being. Then second point, theme. The importance of living each day by being kind and helpful towards others. जीवनाचं, what is the meaning of living? What is the importance of living? The importance of living each day by being kind and helpful towards others. दुसऱ्याशी सौजन्याने वागा आणि दुसऱ्याची मदत करा. You always help other and behave with other politely. So this is the theme of the poem. Importance of each day by being kind and helpful towards others. This is the theme of the poem. Then point number 3, poetic style. Poetic style. The language of the poem is simple and straightforward. The language of the poem is simple and straightforward. या कवितेची भाषा जी आहे ती सोपी आहे. सिंपल वर्ड्स आर यूज इन दिस पोयम. and straightforward. There is no any complication. सरळ सरळ ती भाषा दिलेली आहे, त्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन नाही आहे. So this single line is sufficient for poetic style. Then point number 4, poetic devices. Poetic devices. The poem contains so many poetic devices as alliteration, interrogation, inversion, metaphor, transfer epithet, and antithesis. Each line of the poem contains a figure of speech.
The poet used poetic devices like figure of speech in his poetry to enhance the beauty of the poem. The poet used so many poetic devices in his poetry to enhance the beauty of the poem. अनेक पोएटिक डिव्हाइसेसचा कवी आपल्या कवितेमध्ये वापर करतो. त्याचा उद्देश काय असतो? त्याचा उद्देश हाच असतो की आपली कविता सुंदर दिसायला पाहिजे. सो पोएटिक डिव्हाइसेस आर figure of speech like alliteration, interrogation, inversion, metaphor, transfer epithet आणि antithesis. Then point number 5, value or message. What message does the poem give us? The poem gives us the valuable message of hope, optimism, positivity and good work. This is the message of the poem. कवितेमध्ये हा मॅसेज वाचकांना दिलेला आहे. होप, ऑप्टिमिझम आशा, ऑप्टिमिझम आशावादी, पॉझिटिव्हिटी थिंकिंग पॉझिटिव्ह अँड गुड वर्क चांगलं काम करणे. हा संदेश कवीनी आपल्याला या कवितेमध्ये दिलेला आहे. किती लाईन मध्ये आहे? फक्त एका लाईन मध्ये आहे. सहज तुम्ही लक्षात ठेवू शकता. यामधला एखादा जरी नाही लिहिला, 2 मेसेज जरी लिहिले तरी सफिशियंट आहे. इथे दिलेले आहे तेवढेही लिहिले पाहिजे असं काही नाही आहे. 2 पॉईंट्स जरी लिहिले, जसं की मॅसेज ऑफ होप अँड ऑप्टिमिझम किंवा पॉझिटिव्हिटी अँड गुड वर्क, विच इज सफिशियंट. Then point number 6, opinion about the poem. Whatever you feel in the poem, what you feel in the poem, you can write. That is your opinion. In this appreciation, I write my opinion. But in answer paper you can write your opinion. So in my opinion, this poem as a brilliant efforts, this poem, in my opinion, this poem adds a brilliant effort by the poet to probe the readers into questioning their own goodness and help others in any way possible. So this is my opinion. Your opinion may be different. Your opinion may be different. This is my opinion. In my opinion, this poem has a brilliant efforts by the poets. कवीचे फार मोठे आणि अतिशय ब्रिलियंट एफर्ट्स आपल्याला इथे दिसून येत आहे, मला दिसून येत आहे. टू प्रोबे द रीडर्स, वाचकाला इंट्रोस्पेक्शन करायला लावलेलं आहे, आत्मपरीक्षण, प्रश्न विचारून. इनटू क्वेश्चनिंग देअर ओन गुडनेस अँड हेल्प अदर इन एनी वे पॉसिबल. So this is my opinion about this poem. Now we are going to see the brainstorming of the poem. Brainstorming of the poem, Have You Earned Your Tomorrow.
have you earned your tomorrow. So A1, discuss with your friend how she or he spent the whole day that was beneficial for others. तुम्ही तुमच्या मित्राशी चर्चा करा. कशाबाबत? की तुमच्या मित्राने तो दिवस कसा घालवला की ज्याच्यापासून लोकांना फायदा झाला, दुसऱ्यांना फायदा झाला. अशा कोणत्या गोष्टी तुमच्या मित्रांनी केलेल्या आहे त्या लिहायच्या. तर आपल्याला पहिली लिहिता येईल, दॅट वॉज अ गुड थिंग माय डिअर फ्रेंड दॅट you did not throw the wrappers after eating chocolate on the road. Instead of you put it back in your bag. तुमच्या मित्रांनी एक चॉकलेट खाल्लं आणि त्या चॉकलेटचं जे वरचं कव्हर आहे ते बाहेर न फेकता ते त्याने आपल्या बॅगेमध्ये ठेवलेलं आहे. सो इट इज द बेनिफिशियल थिंग्स फॉर अदर्स. ही दुसऱ्यांकरता फायद्याची गोष्ट आहे, कारण रस्त्यावर कचरा होणार नाही. कचरा झाला नाही तर साफ करण्याची आवश्यकता नाही. तर ही एक दुसऱ्यांकरता फायदेशीर असणारी कृती आहे जे तुमच्या मित्रांनी केलेली आहे. यू कॅन राईट दिस. त्यानंतर दुसऱ्या कृतीमध्ये आपण लिहू शकतो की इट वॉज अ गुड थिंग्स दॅट यू हेल्प अ ब्लाइंड मॅन टू क्रॉस द रोड. इट वॉज रिअली बेनिफिशियल ॲक्ट फॉर द पर्सन टू whom यू हेल्प. एखाद्या आंधळ्या माणसाला तुमच्या मित्रांनी एखादा रस्ता क्रॉस करून दिला तर हा फायदा त्या आंधळ्या माणसाला नक्कीच झालेला आहे. सो दिस ॲक्ट इज बेनिफिशियल फॉर द ब्लाइंड पर्सन. तर तुमच्या मित्रांनी जी ही मदत केलेली आहे ती अतिशय बेनिफिशियल आहे दुसऱ्यांकरता. देन थर्ड वी कॅन राईट, यू हेल्प द पुअर स्टुडंट of our class while solving the sums of math. That was a good act on your part to help him. तुमच्याच वर्गामधल्या एखाद्या कमजोर मुलांना जर तुम्ही गणितामध्ये मदत केली तर हा तुमचा एक गुड पार्ट ऑफ इट इज अ गुड पार्ट टू हेल्प हिम. म्हणजे दुसऱ्यांकरता केलेली ही मदत आहे. दुसऱ्यांकरता फायदेशीर तुमची मदत जी आहे ती दुसऱ्यांकरता फायदेशीर आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता की ज्या दुसऱ्यांकरता फायदेशीर आहे, की ज्या दुसऱ्यांकरता फायदेशीर आहे. देन A2, was it well or surely spent? Was it well or surely spent? Explain the meaning and give illustration. So there is a line in the poem, did you waste a day or lose it? Was it well or surely spent? Surely means badly. Was it well or surely spent? म्हणजे तुम्ही तुमचा दिवस हा चांगला घालवला की वाईट घालवला, ही लाईन कवितेमध्ये आहे. त्या लाईनला एक्सप्लेन करायचं आहे आणि उदाहरण द्यायचं आहे, इलस्ट्रेशन. सो इफ द डे इज नॉट स्पेंट in such a way in which there was no act to improve the life of people, the day is wasted. The day is wasted. And if the day is lost, it is, if the day is lost, it is surely or badly spent. It is
surely are badly spent. It is well spent when it leaves a trail of kindness behind the act. Behind the act. So this is the explanation and illustration of this line. Was it well or surely spent? Was it well or surely spent? If the day is not spent in such a way in which there was no act to improve the lives of people, the day is wasted. And if the day is lost, it is surely or badly spent. Surely or badly spent. So this is the explanation of the line. Then third, the poet suggests that one should do good to other. कवी इथे काय सुचवतो आहे की वन शुड डू गुड फॉर अदर. प्रत्येकाने दुसऱ्याकरता काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येकाने दुसऱ्याकरता काहीतरी करायला पाहिजे. सॉरी, याच्या आधीचा प्रश्न आहे. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर. As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? So the last two lines of the poem. Last two lines of the poem. काय करायचं आहे याचं? Elaborate the idea expressed in these lines. Elaborate the ideas expressed in this line. याच्या दोन लाईन दिलेल्या आहे, त्या लाईनला इलॅबरेट करायचं आहे, म्हणजे त्याचा अर्थ मोठा करून सांगायचा आहे. त्या कवितेचा अर्थ मोठा करून सांगायचा आहे. तर कसं आपल्याला सांगता येईल? If we get such response from God, if we get such response from God, it doesn't mean that we will get one more day as everyone get it. If we get such response from God, जर तुम्हाला परमेश्वराकडून प्रतिसाद मिळाला तर इट डझंट मीन दॅट वी विल गेट वन मोर डे ॲज एव्हरीवन गेट्स इट. एव्हरीवन गेट्स इट. इट सिम्पली मीन्स दॅट वी विल गेट वन मोर comfortable and happy day. It simply means that we will get one more comfortable or happy days. If we spend a day well, it will be lost, and the next day will not be the next day. The next day will not be the next day. It will be the same day that we have to do any good act. So this is the answer of this question. This is the meaning of the last two lines of the poem. In this way we can elaborate these two lines. In this way we can elaborate these lines. Then third, the poet suggests that
One should do good to other. Complete the table by giving example of doing good for following people. There is a table. There is a table. The poet suggests that, काय कवी आपल्याला सुचवतो? One should do good to other. म्हणजे प्रत्येकाने दुसऱ्यांकरता चांगलं केलं पाहिजे. Complete the table by giving example of doing good to follow people. So there are three parts: family members, friends, and neighbors. So what you can do for friends, for family members, and for neighbors? How you help? How do you help to your friends, to your family members, and to your neighbors? तर आपण पहिला कॉलम पाहूया, फॅमिली मेंबर्स. हाऊ कॅन यू हेल्प your family members? I will help to my mother in her household work. I will help to my mother in household work. In household work. मी माझ्या आईला घरकामामध्ये मदत करेल. दुसरा पॉईंट दिलेला आहे फॅमिली मेंबर्समध्ये. सेकंड पॉईंट, आय विल हेल्प माय यंग ब्रदर्स इन हिज वर्क, इन हिज स्टडीज. आय विल हेल्प माय यंग ब्रदर इन हिज स्टडीज. मी माझ्या जे छोटे माझे भाऊ आहे, भावंड आहे, त्यांना अभ्यासामध्ये मदत करील. अशा प्रकारे हेल्प आपण फॅमिली मेंबर्सला करू शकतो. Then how can you help your friends? I will support my friends for his good act. I will support my friend for his good act. जर माझ्या मित्राने एखादं चांगलं काम केलं तर मी त्याला सपोर्ट करेल. पुन्हा काय लिहिता येईल त्यामध्ये? I will help him like book, notebook, pencil, pen and etc. समजा माझा मित्र गरीब आहे तर मी त्याला नोटबुक पुरवेल, पुस्तकं पुरवेल, पेन्सिल पुरवेल. अशा प्रकारे मी त्याला मदत करेल. देन हाऊ कॅन यू हेल्प द नेबर्स? इफ एनी इमर्जन्सी आय विल ट्राय टू हेल्प माय नेबर. इफ एनी इमर्जन्सी आय विल ट्राय टू हेल्प माय नेबर. देन in the case of illness, I will help to my neighbors. In the case of illness, I will help to my neighbors. So in this way I will help to my friends, then I will help to my family members, and I will help to neighbors. Then another point, match the words given in column A with their meaning in column B. In column A there are 4 words: cheerful, selfish, surely, discontent. In column B, with the feeling of disappointment, lack of satisfaction, happy, and concern with one's own pleasure. So match the pairs. So first word, cheerful. What is the meaning of cheerful given here? Cheerful means happy. C number. Cheerful means happy. Selfish. Selfish means concern with one's own pleasure. फक्त तो स्वतःपुरता स्वतःच्या आनंदाचा विचार करतो. दॅट इज सेल्फिश. शुअरली, विथ द फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट. बॅडली मीन्स विथ द फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट. अँड डिसकॉन्टेंट, लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन.
In this way, we see the exercise of the poem, that is homework for you. So here we completed this poem, poem number 4, How You Earn Your Tomorrow. I hope you understand this poem well. I hope you will understand this poem well. Thank you.